मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अशी ओळख असलेला कोस्टल रोड वरळी ते मरीन ड्राइव्ह हा कोस्टल रोडचा पहिला टप्पा 2 महिन्यांआधीच सुरू झाला। पण आता याच कोस्टल रोडच्या बोगद्यामधील भिंतीतून पाणी झिरपताना आपल्याला दिसतंय। मरीन लाईन्स पासून बोगद्यामध्ये 100 मीटर अंतर पार केल्यावरती या भिंतीमधनं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी झिरपतंय आणि या विषयीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी। अत्यंत महत्त्वाचा आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प म्हणजे कोस्टल रोड। खरं तर कोस्टल रोडचं उद्घाटन होऊन अवघे काही महिने झालेत आणि त्यानंतर ही जी माहिती समोर येते, आज दुपारी खरं तर आपण बातमी पाहिली होती, माध्यमांमध्ये बातमी प्रसारित झाली होती की कोस्टल रोड जिथून जमिनीच्या खालून जातो तिथे भिंतीतून पाणी बाहेर येते, पाण्याचा जो फ्लो आहे तो बाहेर येतोय। आपण दुपारच्या वेळेस जेव्हा ही माहिती घेतली होती त्यावेळेसचा फ्लो आणि आत्ताचा फ्लो पाहिला, आता साधारण रात्रीचे 10:30 पावणे 11 वाजलेले, तर पाण्याच्या फ्लो मध्ये किंचितशी वाढ झालेली पाहायला मिळते। पाण्याची जी गती आहे ती वाढलेली आहे, पाण्याचा फोर्स वाढलेला आहे आणि या कारणामुळे आपण म्हणू शकतो की कोस्टल रोड हा खरंच सुरक्षित आहे का असा प्रश्न आता मुंबईकर विचारतायत। त्या संदर्भात महानगरपालिका नेमकी काय उपाययोजना करणार आणि ती कितपत सेफ असणार असे अनेक प्रश्न जे आहेत ते आत्ताच्या घडीला आपल्या समोर आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं केवळ बृहन्मुंबई महानगरपालिकाच आपल्याला देऊ शकेल। कॅमेरा पर्सन नागेशसह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई।